बल्लारशाह येथे रेल्वेच्या धडकेत सांबराच्या पिल्लाचा मृत्यू झाला। ही घटना सोमवारी दिनांक 8 रोजी सकाळी उघडकीस बल्लारपूर गोंदिया रेल्वे मार्गावरील लोहार येथे वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक 10 मध्ये उघडकीस आली। नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी शनिवारी दिनांक 6 रोजी ग्रामपंचायतमध्ये गागर मोर्चा काढून संताप व्यक्त केला। चंद्रपूर जिल्ह्यात गणेशोत्सवादरम्यान सतत बरसलेल्या पावसाने शेवटच्या 2 दिवसात उसंत दिली होती। त्यामुळे बाप्पाचे विसर्जन जल्लोषात झाले। नागरिकांना गणेश मंडळाची देखावे बघण्याची संधी मिळाली। 2 दिवसाच्या उसंतीनंतर सोमवारी दिनांक 8 रोजी सायंकाळी 6 वाजतापासून पावसाने चंद्रपूरकरांना चांगलेच झोडपले। स्थानिक डॉक्टर खत्रे महाविद्यालय तुकुम चंद्रपूर येथे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता। बल्लारपूर शहरात ठिकठिकाणी कचऱ्यांचे साम्राज्य असून जागोजागी कचऱ्यांचे ढीग दिसत असल्यामुळे रोगराईला आमंत्रण दिले जात आहे। मूल तालुक्यात वाढती लोकसंख्या लक्षात घेता जनतेला दळणवळणाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी गेल्या 40 वर्षापासून मूलवासियांचे संघर्ष सुरू आहे। मात्र मूल आगाराचे स्वप्न आजही अंधातरी दिसत आहे। नागभीड नगर परिषद क्षेत्रात वास्तव्यास असलेले तब्बल 217 दिव्यांग बांधवांना नगर परिषदेकडून वाकुल्या दाखवण्यात येत आहेत। नगर परिषदेकडून 2024-25च्या 5% दिव्यांग निधीचे अद्यापही वितरण झाले नाही। नगर परिषदेने या निधीचे त्वरित वितरण करावे अशी मागणी आहे। राज्यातील संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ दिव्यांग योजनेतील लाभार्थ्यांना आता मासिक 2500 रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे। यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे 10,000वर लाभार्थ्यांना थेट फायदा होणार असून ऑक्टोबर 2025 पासून ही वाढ लागू होणार आहे। शंकरपूर येथे निपुण महाराष्ट्र शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद हिरापूर येथे जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात पार पडले। तसेच याच कार्यक्रमात सेवानिवृत्त केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक यांचा सत्कार सोहळा पार पडला। बल्लारपूर तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायत हद्दीतील चुनापट्टी परिसरात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील एक विहीर जमिनीत खचली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र या विहिरीवरच परिसरातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत अवलंबून असल्याने आता या भागात पाणी टंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले आहे। चिमूर नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये समाविष्ट असलेल्या काग येथील उमानंदी काठावर स्मशानभूमी शेड आणि जायला रस्ताही नाही। त्यामुळे मंगळवारी सकाळच्या सुमारास एका अंत्ययात्रेची शरण घेऊन निघालेली बैलबंडी चिखलयुक्त रस्त्यात फसली। त्यामुळे मृताचे नातलग उपस्थितांनी डोक्यावर सणाची लाकडे वाहून नेऊन नंदीपात्रात अंत्यसंस्कार केले। पंपूर्णा शहरातील वार्ड नंबर 4 मधील संरक्षण जाळे व झाकण नसलेले ट्रान्सफॉर्मर वीज विभागाच्या निष्काळजीपणाचे दर्शन घडवत आहेत। या निष्काळजीपणामुळे ट्रान्सफॉर्मर वरून उतरणाऱ्या विजेच्या धोक्याने एक बकरी ठार झाली। यामुळे बकरी मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांनी महावितरणकडे नुकसान भरपाईची मागणी केली। सिंदेवाही वन परिक्षेत्रांतर्गत उपक्षेत्र नवर गावातील रत्नापूर बिटात येणारे ताडोबा नगरात मागील 3 दिवसापासून दररोज रात्री वाघ येत असल्याने 40 कुटुंबांना दहशतीची रात्र काढावी लागत आहे। सिंदेवाही येथे मुरवाडी गावातील तलावात गणेश मूर्तीचे विसर्जन करून 4 चाकी पिकअप वाहनाने सिंदेवाहीकडे परत येत असताना ट्रॅक्टरला भीषण धडक दिल्याने 17 युवक जखमी झाले। यातील गंभीर जखमी पियुष मस्के व मलिंद चावरे हे खासगी रुग्णालयात, उर्वरित 15 जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले। ही घटना रविवारी दिनांक 7 रोजी रात्री 11:30 वाजेच्या दरम्यान किन्ही गावानजीक हरणे राईस मिल समोर घडली। बल्लारपूर तालुक्यात डीजे वाजवण्याच्या वादातून 2 गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। ही घटना रविवारी दिनांक 8 रोजी टेकडी विभागातील फुलसिंग नाई वार्डात घडली। पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही मंडळातील 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला।